नमस्कार. परमपूज्य स्वामी विद्यानंदांनी नारदीय भक्तिसूत्रावर दिलेली प्रवचनं आपण वाचतो आहोत. आज आपण 8वं प्रवचन वाचायला घेणार आहोत. सूत्र 6. सूत्र आहे यज्ञात्वा मत्तो भवती स्तब्धो भवती आत्मारामो भवती. भावार्थ, अशा भक्तीची विशुद्ध जाणीव होता होतो शांत, आत्मारामी नित्य रमेतो दुंद वृत्तीने सतत. आत्तापर्यंत सूत्रामध्ये यल्लब्ध्वा किंवा यत्प्राप्य असे शब्दप्रयोग केले होते. म्हणजे जे उपलब्ध झाले असता किंवा जे प्राप्त झाले असता असे उल्लेख होते. इथे मात्र यज्ञात्वा असा वेगळा उल्लेख आढळतो. एखादी गोष्ट आपल्या मालकीची होणे किंवा एखादी गोष्ट दुसऱ्याकडून आपल्याला मिळणे यात दोनपणा आहे. एखादी वस्तू जरी अगदी समर्पणाच्या भावनेने दिली तरी ती देवाणघेवाण होते. तिच्यामध्ये दोनपणा आहे. जेव्हा ही देवाणघेवाण बंद होते त्यावेळी एकपणा येतो. श्रीमद भगवद्गीतेच्या 13व्या अध्यायातील आचार्योपासनम शौचम यावर श्री ज्ञानेश्वरांच्या अनेक ओव्या आहेत. त्या मुळातून वाचण्यासारख्या आहेत. शिष्य आपल्या गुरुची सर्व प्रकारची सेवा करायला उत्सुक असतो. तो गुरुच्या भोजनासाठी आधी ताट मांडतो. नंतर चटणी, कोशिंबीर, भाजी, भात वगैरे सर्व पदार्थ वाढतो. मग गुरुदेवाचे भोजन झाल्यावर त्यांना विडा देतो. या सर्व गोष्टी तो अगदी समर्पणाच्या भावनेने करतो. असा उच्च स्वरूपाचा जरी भाव असला तरी मी आणि गुरुदेव वेगळे ही भूमिका कायम राहते. नंतर मात्र त्याची भावना बदलते. गुरुदेव ज्या पाटावर भोजनासाठी बसणार तो पाट म्हणजे मीच. ताटातला भात, भाजी, पापड म्हणजे मीच. आता ही भाजी किंवा पापड गुरूंनी मुखामध्ये घातल्यावर त्याचे जे अनेक तुकडे होतील म्हणजे माझेच तुकडे होतील त्याचे मला दुःख नाही. उलट समाधान आहे की मी माझे सर्वस्व समर्पण करून गुरुदेवांना असा आनंद देऊ शकलो. ही त्यामागची उच्च भूमिका. शिष्य जेव्हा ह्या भूमिकेत येतो तेव्हा गुरु आणि शिष्य असा दोनपणा शिल्लक न राहता एकपणा येतो आणि हा एकपणा आतल्या जाणीवेनुसार येतो. असा एकपणा ईश्वराशी साधल्यावर काय होते याचे वर्णन ह्या सूत्रामध्ये आहे. सर्वसामान्यपणे आपण जो आनंद घेतो तो द्वैतातून आलेला असतो आणि दोनपणा हा प्रकृतीचा धर्म आहे. कारण प्रकृतीची मूळ निर्मिती दोनपणातून होते. आधी शिवतत्व एकच होते, पण त्यातून प्राण आणि रई अशी दोन तत्वे निर्माण झाली. त्यापैकी प्राण हे पुरुष तत्व तर रई हे स्त्री तत्व आहे. ही दोन तत्वे निर्माण झाल्यावर प्रकृतीचे कार्य सुरू होते. असा दोनपणा असल्याशिवाय प्रकृतीची अनुभूती, आनंद घेता येत नाही. आपल्याला पाणी हवे असेल तर पाणी आपल्यापेक्षा वेगळे असले पाहिजे. आपणच पाणी झालो तर पाणी पाण्यापासून वेगळे राहू शकत नाही, ते एकच होणार. स्वामी विवेकानंदांनी एके ठिकाणी म्हटले आहे की लोक पाण्यावरून पाखरासारखे उडून जातात. यात आश्चर्य काही नसले तरी सुदृढ स्वरूपाचा दीर्घ प्रयत्न करायला पाहिजे. आपल्या देहात पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश ही 5 तत्वे आहेत. पाणीही आहे, पण ते आपल्यापासून भिन्न असल्याने आपण पाणी नाही असे आपल्याला वाटते. आपण जर पाणी झालो तर मग बाकीची 4 तत्वेही जलमय होतील आणि आपण जलमय होऊन जाऊ. मग सहज उडून जाता येईल. अशा वेळी देहाचा आकार राहील का? देह हा नाहीतरी नुसता आकारच आहे, त्यात जडता आहे. ही जडता मृत्यूमधून निघून जाते. मृत्यू होण्यापूर्वीही ही जडता काढून टाकण्याचे सामर्थ्य आपल्यामध्ये आहे. त्याचा उपयोग केला तर आपण जलमय होऊ शकतो. शास्त्राप्रमाणे ही सहज कळणारी गोष्ट आहे. सांगण्याचे तात्पर्य एवढेच की दोनपणा निघून जाऊन जेव्हा एकपणा येतो त्यावेळेला तिथे अद्वैत अवस्था येते. या अद्वैत अवस्थेतूनच मनुष्य आत्मारामाशी थेट अनुसंधान बांधू शकतो. द्वैतावस्थेतून ईश्वराशी अनुसंधान बांधण्याच्या अनेक पद्धती निर्माण झाल्या आहेत. विविध प्रकारची भक्ती यात येते. परंतु श्री नारदांना अभिप्रेत असलेली खरी भक्ती म्हणजे प्रत्यक्ष आत्माराम होणे. त्याशिवाय भक्तीचे मर्म खऱ्या अर्थाने कळणार नाही. त्याकरता इथे शब्द आहे यज्ञात्वा. ज्ञात्वा म्हणजे समजून घेणे, जाणून घेणे, आकलन करून घेणे, संवेदित होणे. देवाचे स्वरूप स्वसंवेद्य आहे. म्हणजे ज्याच्या ठिकाणी यत्किंचित देखील जडता नाही ते सूक्ष्म तत्व सूक्ष्म झाल्यावरच कळते. पाण्याशी एकरूम होण्याकरता पाणीच व्हावे लागेल. नंतर पाण्याचे कार्य वगैरे गोष्टी समजून येतील. हे कळण्यासाठी श्री नारदांनी इथे यज्ञात्वा असा सुंदर शब्द योजला. श्री नारद मुनींना अद्वैत भक्ती
पराभक्ती अभिप्रेत असल्याचा स्पष्ट उलगडा इथे होतो. आपली भक्ती द्वैतामधील असल्याने परमेश्वराचे विस्मरण होतच राहते आणि त्यामुळे अयोग्य, अनैतिक अशी पापकर्मेही घडत राहतात. परमेश्वराचे दर्शन एखाद दुसऱ्या वेळेला होऊन उपयोगाचे नाही, तर तो आपल्या हृदयामध्ये अखंड जागृत राहिला पाहिजे आणि हे केवळ त्याला आतून जाणण्याने शक्य होते. संत तुकाराम हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हाची ही गोष्ट आहे. अतिशय लोकप्रिय झालेला हा चित्रपट सिनेमागृहामध्ये अनेक आठवडे चालतला होता. अमरावतीच्या सिनेमागृहात एक गृहस्थ या चित्रपटाची तिकीटे देण्याचे काम करत होता. एक दिवस त्याने मालकाला विनंती केली की ह्या कामाऐवजी दारावर उभे राहण्याचे म्हणजे डोअर कीपरचे काम द्यावे. मालकाने त्याला वेड्यात काढले, कारण ह्या कामाचा पगार खूपच कमी होता. त्यावर तो म्हणाला, माझं नुकसान झालं तरी चालेल, कारण मला अर्धा सिनेमा संपेपर्यंत इथे बसून तिकीटं विकावी लागतात. दारावर उभं राहिलो तर जितके दिवस हा सिनेमा चालेल तितके दिवस तो मला पाहायला मिळेल. तुकाराम महाराज विमानात बसून जातात हे शेवटचं दृश्य तर माझ्या हृदयावर कोरलं गेलं आहे. मला संपूर्ण सिनेमा बघायचा आहे. मालकाने त्याची ही विनंती मानली आणि मग त्याने रोज तो सिनेमा पाहिला. जेव्हा तो सिनेमा बंद झाला तेव्हा या गृहस्थाने स्वतःचा संसार प्रपंच सोडूनच दिला. एवढा विलक्षण परिणाम त्याच्या मनावर झाला. विठ्ठल काय आहे याचे खरेखुरे आकलन त्याला झाल्याने विठ्ठलाशिवाय इतर सर्व गोष्टी नकोशा झाल्या. अशा रीतीने एखादी गोष्ट आकलन होणे म्हणजे त्या गोष्टीच्या सर्व बारकाव्यांचा, रहस्यांचा त्या माणसाला उलगडा होतो आणि ती गोष्ट त्याच्या अंतःकरणावर कोरली जाते. अंतःकरण ही एक अशी पाटी आहे की जिथे अक्षरे लिहिता येत नाहीत, पण अक्षरे कोरता येतात आणि मग कितीही प्रयत्न केला तरी ती गोष्ट मनातून जात नाही. याला ज्ञात्वा किंवा जाण असे म्हणतात. अनेकांना ईश्वर केवढा मोठा आहे, तो संपूर्ण सृष्टी कशी चालवतो याबद्दल कुतूहल वाटते, औत्सुक्य वाटते. त्यातल्याच एखादा ग्रहगोल, तारे, नद्या किंवा पर्वत यावर संशोधन करतो आणि शेवटी ईश्वरापर्यंत पोचतो. यातून ईश्वराचे महात्म्य सगळ्यांना कळेल, समजेल, पण म्हणून ईश्वराचे आकलन होईलच असे नाही. त्यासाठी भावबळे याकडे एरवी ना कळे, करतळी आवळे तैसाहारी. भावाच्या मदतीने ईश्वराचे रहस्य, विशालत्व, दिव्यत्व अनुभवावे लागते. अनुभव म्हणजे जाणीव यावी लागते. पुढच्याच ठेस मागचा शहाणा या म्हणीनुसार पुढच्याला लागलेल्या ठेचेचा अनुभव मागच्याने घेतला म्हणून तो शहाणा झाला. जो असा अनुभव घ्यायला तयार नाही त्याला या ठेचेचे काही वाटत नाही. पण ज्याला आपल्याकडे वळवून घ्यायचे आहे अशा माणसाला ईश्वर असा काही जबरदस्त तडाखा हाणतो की तो निमूटपणे ईश्वराकडे वळतो. एकदा एक माणूस केश कापून घेण्यासाठी केशकर्तनालयात गेला. तिथे न्हाव्याशी गप्पा सुरू झाल्या. त्याने न्हाव्याला विचारले की जगात देव नाहीच असं तुम्हाला का वाटतं? यावर न्हावी म्हणाला, देवाला आपण सुखकर्ता, दुःखहर्ता म्हणतो. जर तो खरंच तसा असेल तर जगामध्ये एवढी दुःखी माणसं का दिसतात? म्हणजे जगात देव नसणारच. सगळ्या गप्पा आहेत. हा माणूस काही बोलला नाही. केस कापून झाल्यावर बाहेर पडला. समोरून काही माणसे येत होती. त्यातल्या एकाच्या जटा खूप वाढलेल्या, दाढीही तशीच वाढलेली, कळकट कपडे वगैरे. दुसऱ्याकडे पाहिलं तर तोही तसाच दिसला. आणखी एक दोघांचा तसाच प्रकार पाहून तो परत दुकानात जाऊन न्हाव्याला म्हणाला, जगात न्हावी नाहीतच. न्हाव्याला आश्चर्य वाटले म्हणून तो म्हणाला, न्हावी जर असेल तर बाहेर केस दाढ्या वाढलेली इतकी ओंगळवाणी माणसं दिसलीच नसती. न्हावी वैतागून सांगू लागला, ते लोक इथे येत नाहीत म्हणून त्यांची दाढी केली जात नाही. हे ऐकून हा शांतपणे म्हणाला, तेच तर मी सांगतोय. जे लोक देवाकडे येत नाहीत त्यांचं देव कल्याण करीत नाही. त्यात देवाचं काही चुकलं नसून लोकांचं चुकतंय. जन्माला येणारा प्रत्येक जीव हा स्वतःचे प्रारब्ध घेऊन आलेला असतो आणि त्यानुसार त्याच्या समग्र जीवनाचे नियोजन भगवंतांनी केलेले असते. प्रारब्धानुसार त्याला कमी जास्त स्वरूपाचे अनुभव घ्यावेच लागतात. प्रारब्ध भोगल्याशिवाय त्याची सुटका नाही. हा एक प्रारब्धाचा प्रायश्चित्त म्हणून भाग जसा आहे तसा माणसाच्या ठिकाणी येणाऱ्या जाणीवेचाही भाग आहे. या जाणीवेतून त्याला शहाणपण येते. त्यामुळे त्याला चार लोकांसारखे फक्त खाणे, पिणे, मजा करणे ह्याच जीवनाची पूर्तता झाली असे वाटत नाही. तो काहीतरी वेगळ्या गोष्टीचा शोध घेतो आणि असा शोध घेण्याकरता नियतीने एक वेगळीच योजना आखलेली असते. संसार दुःखे दुखावला, त्रिविध तापे पोळला, तोची अधिकारी झाला परमार्थाचा. या योजनेनुसार तो अत्युच्च स्वरूपाचे ज्ञान प्राप्त करून घेतो. तेच यात सूत्रात सांगितले आहे.
यश ज्ञात्वा मत्तो भवती स्तब्धो भवती आत्मा रामो भवती. हा सगळा आतला क्रम आहे. इथे प्रकृतीशी म्हणजे द्वैताशी संबंध नाही. अव्यक्ताने अव्यक्ताची योजना करावी, अव्यक्ताने स्वतःचा आनंद घ्यावा, अव्यक्ताने अव्यक्तात तल्लीन होऊन जावे, असे हे सगळे आहे. असा अनुभव स्वतःच्या देहाकडे केवळ प्रेत म्हणून बघतो. तुकाराम महाराज याचे वर्णन असे करतात. झाला प्रेत रूप शरीराचा भाव, लक्ष्येला ठाव स्मशानीचा. रडती रात्रंदिवस कामक्रोध माय, म्हणती हाय हाय यमधर्म. वैराग्याच्या शेणी लागल्या शरीरा, ज्ञानाग्नी लावला ब्रह्मत्वेसी. फिरविला घट फेडिला चरणी, महावाक्यध्वनी बोंब झाली. दिली तिलांजली कुळनाम रूपासी, शरीर ज्याचे त्यासी समर्पिले. तुका म्हणे रक्षा झाली आपी आप, उजळला दीप गुरुकृपा. पांडुरंग जेव्हा हृदयातून दीपाचे प्रज्वलन करतो तेव्हा ती जाण येते आणि त्या जाणीवेतून तो विश्वाचे प्रेतवत असलेले खरे स्वरूप जाणतो. हे कळल्यावरही तो समाज जीवनामध्ये ज्या पद्धतीने व्यवहार करायला हवे तसेच करतो. अशी स्वतःविषयी प्रेतासारखी जाणीव ज्याच्या ठिकाणी निर्माण होते तो खरा भक्त. मग तो मत्तो भवती, उन्मत्त होतो. ईश्वराचा साक्षात्कार झाल्यावरही मनुष्य उन्मत्त होतो. पण व्यावहारिक जीवनातला उन्मत्तपणा आणि आध्यात्मिक जीवनातला उन्मत्तपणा यात मोठा फरक आहे. जशी ताकद दगडामध्ये असते तशीच ती दगडा एवढ्या मोठ्या आंब्यामध्येही असते. दोन्ही जर फेकून मारले तर आपापल्या ताकदीने प्रहार करणार. दगड डोक्यात पडला तर खोक पडून रक्तस्राव सुरू होईल. आंबा डोक्यावर पडला तर फुटेल आणि त्यातला रस गळला तर गोड लागेल. एवढा मोठा फरक दोन प्रकारच्या उन्मत्तपणामध्ये आहे. पुण्याला ओंकारेश्वर मंदिरामध्ये एक काळेबुवा म्हणून गृहस्थ राहत असत. 1930-40 या दशकातली ही गोष्ट आहे. ते कायम विदेही अवस्थेत असत. कोणाला काही मागत नसत. पहाटे 3:30-4च्या सुमाराला बाहेर पडायचे आणि काळ आला असे ओरडत जायचे. लोकांना काही याचा अर्थ कळत नसे. काही दिवसानंतर मात्र फार मोठी प्लेगची साथ आली आणि पुण्यातील हजारो माणसे मृत्युमुखी पडली. या काळेबुवांना असा भीषण संहार होणार असे दिसत होते आणि याची जाणीव लोकांना देण्याकरता ते ओरडत जायचे. परंतु ही जाणीव येण्याकरता उन्मत्त दशा यावी लागते. या दशेत माणसाला कशातही रस वाटत नाही. बाल, उन्मत्त आणि पिशाच्च या आत्मस्थितीतल्या 3 अवस्था आहेत. शेगावचे श्री गजानन महाराज बाळ अवस्थेतले, शिर्डीचे साईबाबा पिशाच्च अवस्थेतले आणि अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ उन्मत्त अवस्थेतले होते म्हणून ते सहज बोलून जात. एकदा एका राजाला स्वामींनी थोबाडीत मारून म्हटले, तुम्हारे जैसे हजारो राजे हम बनाते हैं और बिगाड़ते हैं, तुम किसके सामने आए हो. असे कोणाचीही पर्वा करीत नसत. कारण सामर्थ्यच इतके की वरून जरी फांदीचा फंदा पडला तरी त्याचे रूपांतर फुलात होईल. त्यामुळे कशाचीही भीती नाही. एकदा मोरया गोसावींना औरंगजेबाने बंदी केले आणि तुरुंगात त्यांच्यासमोर खायला गाईचे मांस आणि प्यायला दारू ठेवली. मोरया गोसावींनी दिवस रात्र नुसते चिंतन करीत बसून होते. दुसऱ्या दिवशी औरंगजेबाचा मनुष्य आला आणि ताटावरचा रुमाल उचलून पाहिले तर त्या मांसांची फुले झाली होती आणि मद्याचे दूध. त्याने धावत जाऊन औरंगजेबाला सांगितले. औरंगजेब स्वतः ते पाहायला आला आणि चिंचवड संस्थानचे उत्पन्न मोरया गोसावींसाठी नेमून दिले. अशी उन्मत्त माणसे कोणालाही घाबरत नाहीत. मोठमोठ्या दुष्टांचे परिवर्तन करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये असते. त्यांचे बाहेरचे वागणे मात्र अनाकलनीय असते. एकदा शिर्डीच्या साईबाबांकडे एक भक्त मध्यरात्री गेला. तिथे त्याला बाबा दिसले नाहीत, पण एका माणसाची कातडी दोरीवर वाळत टाकलेली दिसली. ते पाहून त्याला वाटले की कोणीतरी येऊन बाबांना मारले आहे आणि त्यांचे कपडे धुवून वाळत टाकलेले दिसले. तो बाबांचा खून झाला असे ओरडत गावात गेला. काही लोक त्याच्याबरोबर येऊन पाहतात तर खरेच कातडी वाळत पडलेली. मग आणखी आरडाओरडा होऊन बातमी गावभर पसरली. 2 तासाच्या अवधीत सारा गाव तिथे लोटला तर बाबा देवडीवर त्यांच्या विशिष्ट पद्धतीने बसले होते. समोर एवढी गर्दी पाहून बाबा आश्चर्याने काय झाले म्हणून विचारू लागले. कोणीतरी त्यांचा खून झाला ते सांगताच म्हणाले, मग आता हे माझं पिशाच्च आहे का. आणि तुला असं वाटत असेल तर मी खरोखरच बाल उन्मत्त पिशाच्च्या अवस्थेतलं पिशाच्च आहे. मी पुष्कळ दिवसात स्नान वगैरे केलेलं नव्हतं म्हणून स्वच्छता करावी असं वाटलं. आमच्या ठिकाणी जी घाण होते ती तुमच्यासारखी मंडळी पायावर डोकं ठेवतात तेव्हा गोळा होतच असते. त्यात जी घाण साचते ती नुसती जात नाही. म्हणून शरीराचं संपूर्ण कातडं काढलं, स्वच्छ केलं, वाळत घातलं आणि वाळल्यावर पुन्हा चढवलं. आता मी जसाच्या तसा आहे. आळंदीचे श्री नृसिंह सरस्वती एकदा लोकांना
आत्मसौख्य सांगत बसले होते. राम राम राम, 2 अक्षराचे काम, हा प्रकृतीचा निजधर्म, बोलिलो आता, असे काही बोलत होते. मध्येच त्यांना काय वाटले कोणास ठाऊक, हाताची मूठ केली आणि स्वतःच्या गुदद्वारामध्ये घातली. लोकांसमक्ष पोटातली आतडी बाहेर काढली. तांब्याभर पाणी मागवून कातडी स्वच्छ धुतली, आत बसवून टाकली. म्हणजे झाला प्रेतवत शरीराचा भाव. शरीराविषयी प्रेतवत भाव होणे ही एक अवस्था आणि त्यामध्ये पुन्हा चैतन्य निर्माण करून त्या जडतेचे परिवर्तन घडवून आणणे ही दुसरी अवस्था. अनेक संतांनी अशा गोष्टी केल्या. हे सर्व मनाच्या उन्मत्त अवस्थेत होते. मत्तो भवती नंतर श्री नारद मुनी सांगतात स्तब्धो भवती. स्तब्ध आणि शांत या अवस्था वरवर सारख्या वाटल्या तरी दोन्हीत फरक आहे. शांत माणसाच्या मनामध्ये किंवा कृतीच्या माध्यमातून देहामध्ये कल्पनेचे किंवा वासनेचे तरंग निर्माण होत नाहीत. परंतु स्तब्धता मात्र बरेचदा भीषण स्वरूपाचे दृश्य पाहून निर्माण होते. चित्तवृत्ती थरारून टाकणारे एखादे दृश्य दिसले तर मनामध्ये कुठल्याही स्वरूपाचे तरंग निर्माण होत नाहीत. श्री समर्थ म्हणतात, मना प्रार्थना तुझला एक आहे, रघुराज थक्कित होऊन पाहे. खरोखर रामरायाचे दर्शन होते तेव्हा चित्तवृत्ती इतक्या थरारून जातात की जणू मनाचे कार्य करणाऱ्या पेशी, नाड्या यांचे कार्य एकदम बंद होऊन जाते. कारखान्यांमध्ये सर्व यंत्रांना वीज पुरवठा करणारे एक मुख्य स्विच असते. कल्पना करा की संपूर्ण कारखानाभर सर्व यंत्रे जोरात काम करत आहेत. कामगार मंडळींची लगबग सुरू आहे आणि तेवढ्यात तिथून संपूर्ण कारखान्याला वीज पुरवठा होतो. तिथे स्फोट होतो आणि वेगाने चालू असलेली कामे अचानक थांबतात. अशा वेळी स्तब्धता ही मनाची अवस्था होते. अशा भीषण स्वरूपाच्या आघातावेळी माणूस नुसता बघत राहतो, म्हणजे कोणतीही प्रतिक्रिया देण्याची मनाची क्षमता नाहीशी झालेली असते. त्याला स्तब्ध म्हणतात. अशा प्रसंगाने जीवनाला कलाटणी मिळते. तुलसीदासांच्या जीवनातही असेच घडले. एका सुंदर स्त्रीशी त्यांचा विवाह झाला. विवाह झाल्यावर ते पत्नीला सोडून क्षणभरही राहू शकत नसत, एवढे त्यांचे तिच्यावर प्रेम होते. एकदा ती काही दिवसांसाठी माहेरी गेली. यांनी 1-2 दिवस कसेबसे काढले, पण नंतर राहावे म्हणून तिला भेटायला निघाले. त्या दिवशी नेमका जोरदार पाऊस झाल्याने नदीला पूर आलेला होता. नदीमध्ये मगरी, सुसरी आहेत हेही त्यांना माहीत होते. विजा चमकत होत्या, पाऊस पडत होता, तरीही ते एका धुंदीमध्ये निघाले. नदीमध्ये उडी मारून पोहून पलीकडच्या तीरावर पोचले. त्यांना भीतीने स्पर्शही केला नाही. पत्नीच्या घराजवळ पोचेपर्यंत मध्यरात्र झाली होती, त्यामुळे वाड्याचे सर्व दरवाजे बंद झाले होते. आता वरच्या मजल्यावर असलेल्या पत्नीच्या खोलीत कसे पोचणार ह्या विचारात असताना त्या खोलीच्या गॅलरीतून लोंबत असलेला एक दोर दिसला. त्या दोराच्या सहाय्याने वर चढून गेले. आत त्यांची पत्नी गाढ झोपली होती. यांनी तिला उठवले. यांना पाहून ती आश्चर्यचकित झाली. विचारू लागली, सगळी दारं बंद असताना तुम्ही इथे वर आलात कसे? त्यांनी त्या लटकणाऱ्या दोराविषयी सांगितले. तिने बाहेर जाऊन कंदिलाच्या प्रकाशात त्या दोराकडे पाहिले तर तिला त्या ठिकाणी लोंबकळणारा एक मोठा अजगर दिसला. ती त्यांना म्हणाली, तुमचं प्रेम मी समजू शकते. माझ्यावरच्या प्रेमापोटी तुम्ही मला भेटायला उतावळीत झालात. यापुढे तुम्हाला पुराच्या पाण्याची, नदीतल्या मगरी सुसरीची किंवा त्या अजगराचीही भीती वाटली नाही. पण मी तुम्हाला एक सांगू इच्छिते की तुम्ही माझ्यावर म्हणजे हाडामासांवर प्रेम करत आहात. मी उद्या नसेन किंवा असले तरी माझं सौंदर्य आज आहे, उद्या तसंच टिकणार नाही. म्हणून माझ्यावर प्रेम करण्याऐवजी सत्य, शिव, सुंदर अशा कायमस्वरूपी नटलेल्या ईश्वरावर तुम्ही प्रेम केलं तर तुमच्या जीवनाचं कल्याण होईल आणि त्यात माझंही आपोआप कल्याण होईल. या प्रसंगानंतर तुलसीदासांचे संपूर्ण आयुष्य बदलून गेले. पुढे त्यांनी संसार केला, पण निरासक्तीने केला. आपण संसारात प्रत्येक गोष्टीची आसक्ती बाळगतो, परंतु संतांचे जीवन असे असते की ते प्रत्येक गोष्टीचा उपभोग घेतात, पण कशाविषयी आसक्ती नसते. ईश्वरावरचे त्यांचे प्रेम शाश्वत स्वरूपाचे असते. मी एकदा सोलापूरला गेलो होतो. प्रथमच गेलो असल्याने अनेकांकडे जायचे होते. सकाळपासून सर्वांकडे भेटी द्यायला सुरुवात केली. शेवटी एका 3ऱ्या मजल्यावरच्या घरी जायचे होते. खूप दमलो असल्याने कसाबसा तिथे पोचलो तर एक महाराज तिथे आधीच आलेले होते. एकमेकांना नमस्कार करून झाल्यावर त्यांनी मला 4 शब्द बोलायची विनंती केली. पण माझ्यात अजिबात त्राण नसल्याने मीच त्यांना काही सांगायची विनंती केली. त्यांनी एका काव्याबद्दल सांगायला सुरुवात केली. त्याच्या 4 ओळी अशा: सर्व काही करायचं, कशात नाही गुंतायचं.
हेच मनाला शिकवायचं. श्रीराम जय राम जय जय राम. असे जो करू शकेल तो आत्मा रामो भवती. राम होणे आणि आत्माराम होणे यात मोठा फरक आहे. राम म्हटल्यावर इंद्रिय राम आहे, विषय राम आहे, आत्मा राम आहे आणि शिवाय दशरथी राम वेगळाच, असे 4 प्रकारचे राम. पण यांच्यापासून अलिप्त असलेला तो राम. एक राम दशरथ का बेटा, एक राम घट घट में बैठा, एक राम का सभी पसारा, रे एक राम है जग से न्यारा. हेच या महाराजांनी सांगितले. कशात नाही गुंतायचं, हेच मनाला शिकवायचं. आणि त्यामुळे जे काही मिळते ते श्रीराम जय राम जय जय राम, म्हणजे खऱ्या अर्थाने आत्माराम. प्रपंच माणसाला गुंतवून ठेवतो. कारण प्रपंच म्हणजे विषय, प्रपंच म्हणजे इंद्रिय, प्रपंच म्हणजे वासना. पंच ज्ञानेंद्रियांकडून निर्माण होणाऱ्या वृत्ती, भावना, इच्छा, आकांक्षा, त्यांना धरून व्यवहारातली धोरणं आणि त्यांचे होणारे सुखदुःखात्मक परिणाम, हे सगळे चालवणे म्हणजे संसार. संसाराचे हे स्वरूप फक्त खऱ्या भक्तीने बदलता येते. ज्या भक्तीमध्ये कर्म, योग, ज्ञान आणि भक्ती या सगळ्यांचा समन्वय होतो आणि त्यावेळेला मनाची जी अवस्था निर्माण होते ती म्हणजे आत्मारामो भवती. त्यावेळी मनुष्य आत्मारामापर्यंत जातो. आतापर्यंत नारद मुनीने यल्लब्ध्वा, यत्प्राप्य वगैरे शब्द वापरून द्वैत स्थापित केले. आता ते आपल्याला अद्वैतात घेऊन गेले. ज्या वेळेला या आत्मारामाची शुद्ध जाण अंतःकरणाला आतून व्हायला लागते त्यावेळेला तो एकदम थक्कीत स्तब्ध होऊन जातो. या स्तब्धतेत त्याला काही बोलावेसे वाटत नाही. तो कशातही रममाण होत नाही. लोकांमध्ये बसणे, गप्पा मारणे, नको त्या फाजील गोष्टी करणे हे तर त्याला आवडतच नाही. परंतु आवश्यक त्या गोष्टीही पटकन करून त्यापासून अलिप्त व्हायला त्याला आवडते. त्यालाच गीतेच्या 13व्या अध्यायात अरतिर्जर संसदी असे म्हटले आहे. म्हणजे त्याचा लोकसमुदायाला विरोध असतो असे नाही, पण जास्त मिसळायला नको वाटते. कारण लोकांच्या अनेक गोष्टी असतात, त्यांचे अनेक प्रश्न असतात आणि ते सर्व पाहणारा परमेश्वर असतो. तो परमेश्वर ज्याचे त्याचे योग्य ते करीत असतो. मग आपण त्यात लक्ष घालून आपल्या ईश्वराविषयीचे प्रेम द्विधा करायचे आणि नको त्या पद्धतीने स्वतःचे पतन घडवून आणायला त्याला नको असते. म्हणून तो लोकांच्या संपर्कात न सापडता स्तब्ध होतो. आधी आपण एखाद्या भीषण आघाताने माणूस स्तब्ध कसा होतो ते पाहिले. अशा रीतीने स्तब्ध, उन्मत्त या अवस्था येण्याकरता आत्मारामापर्यंत जावे लागते. साधू संतांचे जीवन आत्मारामाकडून नियोजित झालेले असते आणि त्यानुसार ते जगत असतात. म्हणून साधू संतांच्या जीवनामध्ये आपल्याला ह्या अवस्था दिसून येतात. हरिओम तत्सत.